नमस्कार मंडळी, मराठी बातमी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातली आताची खूप मोठी बातमी पुढे आलेली आहे। तर ते मी तुम्हाला सांगणार आहे की आता जी स्क्रूटनी होणार आहे महिलांच्या अर्जांची, तर त्याच्याविषयीचे जे निकष लावण्यात आलेले आहेत पास, तर त्याच्याविषयीची माहिती देणारा आजचा हा व्हिडिओ असणार आहे। व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक जरूर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुम्हाला सर्व बाबी जे आहेत ते या व्हिडिओतून क्लिअर होतील। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यामध्ये जुलै 2024 मध्ये सुरू करण्यात आलेली योजना आहे। महिलांना सक्षम आणि समृद्ध बनवण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील वय वर्ष 18 ते 60 वयातील महिलांना याच्यामध्ये 1500 रुपये देण्याचं शासनाने म्हणजे महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं आणि त्यानुसार महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये असे हप्ते देण्यात आले। त्यानंतर आताच नुकताच डिसेंबर महिन्याचा हप्ता जो आहे तो 24 डिसेंबर 2024 पासून ते 28 डिसेंबर 2024 पर्यंत महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये देऊन तो पूर्ण केलेला आहे। आतापर्यंत महिलांना एकूण 6 हप्ते जे आहेत तर ते मिळालेले आहेत, परंतु आता यानंतर जे स्क्रूटनी होणार आहे अर्जांची, तर त्याच्याविषयीची आलेली ही अपडेट आहे। तर ज्या महिलांच्या घरामधील व्यक्ती किंवा त्या स्वतः सरकारी नोकरीमध्ये असतील तर त्यांना आता या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये, किंवा ज्या कुटुंबातील उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्या महिलांनाही या अर्ज म्हणजे योजनेचा लाभ घेता येणार नाहीये, किंवा ज्या महिलांच्या घरामध्ये 4 चाकी वाहन आहेत त्या महिलांनाही या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये, किंवा ज्या घरातील महिलांचे ITR फाईल असेल किंवा ITR भरत असतील तर त्या घरातील महिलांनाही या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये, किंवा ज्या महिलांचं आधार खातं आणि त्यांचं आधार लिंक आणि बँक खातं याच्यामध्ये जर तफावत असेल नावामध्ये, तर त्या महिलांनाही या योजनेचा आता लाभ घेता येणार नाहीये। अशा प्रकारे ही स्क्रूटनी होणार आहे। तर येणाऱ्या काळामध्ये ज्या महिलांना या योजनेचा जो लाभ आहे तर तो मिळण्यासाठी जी स्क्रूटनी होणार आहे तर त्याच्या संदर्भातली आलेली ही आताची महत्त्वाची बातमी होती। तर ज्या बाकीच्या महिला राहिलेल्या आहेत त्या महिलांना याचा लाभ मिळणार आहे। 2 कोटीपेक्षा जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे। आतापर्यंत एकूण 6 हप्ते जे आहेत ते मिळालेले आहेत। शासनाने जे 2100 रुपये देण्याचं आश्वासन केलं होतं निवडणूक काळामध्ये, तर त्याच्यावरही विचार केला जाणार आहे असे महाराष्ट्र राज्याचे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे। तर ज्या महिलांसाठी महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक हिट ठरलेली जी योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, तर त्याच्या संदर्भातली जी स्क्रूटनी होणार आहे अर्जाची त्याच्या संदर्भातली ही संपूर्ण माहिती होती। तर तुम्ही पण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्जाचा फॉर्म भरलेला आहे का आणि आतापर्यंत तुम्हाला त्याचा लाभ मिळालेला आहे का ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता, आणि तुमच्या घरामधील किती महिला आहेत त्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि काही शंका असेल तर कमेंटमध्ये विचारायचं आहे। धन्यवाद।